नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल द मराठी माइंड. आणि आजचा कंटेंट तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे, कारण आज आपण बेस्ट टाईम विथ द बेस्ट सिंगर म्युझिक अवॉर्ड 2020 रोहित गवंडी सरांना भेटायला जाणार आहोत. आणि आज तर मी खूप एक्सायटेड आहे आणि थोडीशी नर्वससुद्धा आहे. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि ह्या फर्स्ट एक्सपिरियन्समध्ये मी सरांना भेटायला जाणार आहे. आणि कोकणी म्युझिकमध्ये सरांचा खूप मोठा मानाचा वाटा आहे. सर सिंगर आहेत, रॅपर आहेत, बॉलिवूडमधल्या खूप साऱ्या म्युझिक सरांनी कंपोज केलेल्या आहेत. आणि त्याचसोबत सरांची साऊंड इंजिनिअरिंगची पदवीसुद्धा आहे. सो अशा मल्टी टॅलेंटेड व्यक्तीला आज आपण भेटायला जाणार आहोत आणि मी तर खूप खूप एक्सायटेड आहे. आणि तुमचे सर्व काही बेस्ट विशेस मला द्या आणि आज सो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आता आपण भेटलेलो आहोत रोहितला आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात आता. सो लेट्स. मला असं समजलं की तुम्ही कोल्हापूरचे आहात आणि मुंबईला तुमचं थोडंसं बालपण गेलं. तर ह्या शिफ्टिंगच्या काळामध्ये तुम्ही तुमचं बालपणाचा अनुभव कसा सांगसाल? ठीक आहे. तर कोल्हापूरचा म्हणजे मी बॉर्न अँड बॉटअप बॉम्बेलाच आहे. माझं सगळं एज्युकेशन आणि सगळं काही बॉम्बेला झालेलं आहे. मी कोल्हापूरला हार्डली माझ्या लाईफमध्ये 2 वेळा गेलो. एकदा जन्म झाल्यानंतर एकदा घेऊन गेलेले मला, आणि त्यानंतर 10th झाल्यानंतर वेकेशनसाठी 15 दिवसासाठी. तर मी माझ्या लाईफमध्ये कोल्हापूरमध्ये फक्त मोजून 27 दिवस राहिलेलो असणार, त्याच्यावरती नाही. आणि तर बॉम्बेला सगळं माझं एज्युकेशन, क्वालिफिकेशन, स्कूल, कॉलेज झालेलं आहे. आणि त्यानंतर आता मी बॉम्बेला सेटल झालेलो. फार वर्ष झालं, खूप वर्ष. आणि मग ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही मुंबईला असताना तुमची कला गेली का? करेक्ट. हो. तर म्युझिक बेसिकली माझ्या स्कूलमध्ये हा सब्जेक्ट होता. आणि मी रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ स्कूल्स सेंट ऑगस्टिनमध्ये होतो. आणि तिथे म्युझिकमध्ये जर फेल तर एज्युकेशन अकॅडमिक्समध्ये फेल असा रूल होता. सो याच्यामध्ये आम्हाला म्हणजे बाय स्कूलच मला म्युझिक हे शिकावं लागलेलं होतं. आणि मला आवड पण निर्माण झाली सिन्स फर्स्ट चॅनलपासून. म्युझिक हा मला सब्जेक्ट असल्यामुळे फर्स्टला फ्लूट, सेकंडला ट्रम्पेट, थर्डला म्हणजे इन्स्ट्रुमेंट्सवर चेंजिंग, गिटार इन 5th आणि पियानो, कीबोर्ड, 8 पासून वोकल लेसन्स, असं 10th पर्यंत माझं म्युझिकमध्ये एज्युकेशन कम्प्लीट झालं स्कूलमध्येच. आणि त्यानंतर मी डिसाईड केलं का याला प्रोफेशनली परस्यू करायला हायर एज्युकेशन म्युझिक केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे जर तुम्ही ज्यावेळेस ह्याच्याकडे वळाला होता त्यावेळेस तुम्हाला काही म्हणजे असं स्ट्रगल वगैरे जास्त करावं लागलं? स्ट्रगल नाही मला जास्त करावं लागलं, बिकॉज मला ऑपॉर्च्युनिटीज भेटत गेलं नॅचरली. काय होतं का माझं एज फार कमी होतं त्यावेळेला, आणि मी करेक्ट लोकांना बाय गॉड्स ग्रेस भेटत गेलो. आय मेट दी राईट पीपल ॲट द राईट टाइम इन माय लाईफ. दॅट इज द थिंग, दॅट थिंग्स लाईक फॉल फॉर मी बेसिकली. आणि तुमचं लाईफ मधलं पहिलं गाणं कोणतं हिट झालं होतं? म्हणजे माझं ठीक आहे. तर माझं जुलियाना हे गाणं माझं पर्सनली फार फेवरेट आहे. बट तुका हे गाणं लोकांना फार जास्त एका वेळेला आवडलेलं आणि अजून पण आवडतं. तुका हे गाणं मला कधी वाटलं नव्हतं. इनफॅक्ट माझी जी टीम आहे, आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं का हे गाणं एवढं सगळ्यांना आवडणार आणि एवढे लोक बेसिकली या गाण्याला अप्रिसिएशन देणार आम्हाला. सो आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे तुका गाण्याचा हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी पण खूप वेगळा होता, कारण तुका हे गाणं स्पेशली कोकणी लँग्वेजमधनं आहे. आणि ज्यावेळेस व्हॉट्सअपच्या स्टेटसला वगैरे पण खूप लोकांनी पाहिलं ज्यांना कोकणी समजत नाही, पण ते पण असं म्युझिकली ट्यून बीटनी वगैरे त्यावेळेस त्यांना बघितलं, त्यावेळेस ते पण त्या गाण्याच्या खूप प्रेमात पडले होते. थँक्यू. आणि मग त्याच्यानंतर घरच्यांचा काय एक्सपिरियन्स होता? नाही, घरचे ऑलवेज सपोर्टिव्ह होते. मम्मी डॅडी दोघे फार सपोर्टिव्ह होते. तर त्यांचा मला कधी काही प्रॉब्लेम आला नाही. दे वर व्हेरी एन्करेजिंग अँड सपोर्टिंग फॉर व्हॉट एव्हर आय वॉज डुइंग इन माय लाईफ. सो दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट ऑल्सो. व्हेरी ब्लेस्ड. आणि लाईफ मधलं पहिलं बक्षीस म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या संगीत क्षेत्रामधूनच भेटलं की दुसऱ्या म्हणजे स्पोर्ट्सने? म्युझिक ऑल द टाइम म्युझिक. मी फर्स्ट चॅनल मध्ये होतो, आय स्टील रिमेंबर. आणि परदेश मधलं ते गाणं आलेलं होतं, ये दिल दीवाना दीवाना ये दिल, शाहरुख खान. सो मम्मीने मला पुश केलेलं का जा ते गाणं म्हण कॉम्पिटिशन मध्ये, स्कूल कॉम्पिटिशन मध्ये. आणि आय वन अ फर्स्ट प्राइज इन दॅट कॉम्पिटिशन. त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे तो तुम्हाला आणखी आठवतो? लाईफ मधलं पहिलं बक्षीस तर प्रत्येकाला आठवत असेल आणि तुम्हाला आणखी आठवतं. राईट. हा. आणि ज्यावेळेस तुमचे फॅन्स येतात म्हणजे युथ मध्ये तुमचं खूप क्रेज आहे आणि ज्यावेळेस ते तुम्हाला भेटतात त्यावेळेस तुमचा काय एक्सपिरियन्स असेल म्हणजे तो अनुभव वगैरे?
I like to meet all my fans and friends. I call them more of my friends than my fans because I feel everybody is connected to me directly. माझी सोशल मीडिया मी स्वतः हँडल करतो, मी सगळ्यांबरोबर स्वतः इंटरॅक्ट करतो. त्याच्यामुळे माझा जो आणि त्यांचा माझ्या आणि माझ्या फॅन्स आणि फ्रेंड्सचा जो कनेक्शन आहे तो फार मी त्याला स्पिरिच्युअल कनेक्शन असा विचार करून स्पिरिच्युअल मानतो आणि इट्स व्हेरी पॉझिटिव्ह. तर आय फील आय कनेक्ट व्हेरी वेल विथ माय ऑडियन्स. दॅट इज व्हॉट आय से. बिकॉज त्यांच्या रिव्ह्यूज नंतरच मला समजतं का माझं गाणं किती चांगलं आहे, किती वाईट आहे, किंवा काय चेंजेस पाहिजे होते, किंवा काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे होते, किंवा कुठे इम्प्रोव्हायझेशनची स्कोप होती. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळेस मी बॉलिवूडचे म्युझिक कंपोज करायला जातो त्यावेळेस म्हणजे ऑल द टाइम तुम्ही खूप कोकणीमध्ये काम केले, मराठीमध्ये काम केले, बॉलिवूडच्या हिंदी म्युझिकसाठी काम केले. सो तुम्ही ऑल द टाइम असे बिझी आणि पॅशनेट असतात, त्याच्यामुळे घरच्यांना काय असं त्यांचा काय एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना काय त्रास झालेला आहे तुमच्यामुळे? हा, त्यांची कंप्लेन असते नेहमी का आपण कुठे फिरायला जात नाही, हे ऐकलं होतं मी एकदा. आपण कुठे बाहेर तू येत नाही. आणि टू बी फ्रँक अँड ऑनेस्ट मला जास्त बाहेर फिरायला आवडत नाही. आय एम अ व्हेरी वर्कहॉलिक पर्सन. मी जर काम नाही केलं तर मला झोप येणार नाही रात्री. मला विचार येत राहणार का आज मी हे फिनिश नाही केलं, मी असे काम नाही केलं, देन आय विल नॉट बी एबल टू स्लीप. अँड देन मी ते फिनिश केल्यानंतर माझे ऑलरेडी पुढची 10 कामं लाईन अप असतात. त्याच्यामुळे मला फ्री टाइम भेटायला फार कमी टाइम असतो. का मी फ्री आहे हे मी नाही म्हणू शकत. म्हणजे फॅमिली फंक्शन वगैरे तुम्ही जास्त मी सगळ्यांची माझ्या भावंडांची बहिणीची लग्न स्किप केलेली आहेत. मला कधीच टाइम नाही मिळाला बिकॉज त्यावेळेला पण मी बिझी होतो, खरंच बिझी होतो माझ्या एज्युकेशन मध्ये म्हणा, किंवा म्हणजे ऑलरेडी मी काम चालू केलं होतं ॲट अ व्हेरी यंग एज. तर मी खरंच बिझी होतो. आय हॅव नेव्हर अटेंडेड एनीबडीज वेडिंग, माय कझन्स अँड एनीबडी, अँड आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. आणि आज म्हणजे तुम्ही तुमचा लाईफ म्हणजे तुम्हाला सक्सेस भेटत गेलं पहिल्यापासूनच ते कोणत्या एज मध्ये? सक्सेस मी नाही म्हणणार या गोष्टीला. इट इज फाईन. आय एम व्हेरी हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग. बट अगोदरपासूनच सगळं सपोर्टिव्ह होतं. टू बी फ्रँक म्हणजे मी जसं स्टार्टिंगलाच बोललो का मी जसं म्युझिक शिकलो तर फॉर्च्युनेटली त्यावेळेला एक म्युझिक कंपनी होती वेव्स म्हणून, वेव्स ऑडिओ. नेम ऑफ दॅट कंपनी वॉज वेव्स ऑडिओ, असं काहीतरी नाव होतं. आय थिंक वेव्स इंडिया समथिंग. तर ती कंपनी बेसिकली किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांची सगळ्यांची गाणी घेऊन त्यांचे इन्स्ट्रुमेंटल्स बनवायचे. तर हा कॉन्ट्रॅक्ट कंपनीकडे होता ऑफ मेकिंग ऑल दी इन्स्ट्रुमेंटल्स ऑफ दिस बिग सॉंग्स ऑफ लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी. आणि हे जे काम ज्या व्यक्तीकडे होतं, जो यांचे इन्स्ट्रुमेंटल्स बनवत होता, तो फॉर्च्युनेटली माझ्या घराजवळ राहायला निघाला. म्हणजे he came to stay close to my house in Bombay. आणि I ended up over there because of a common friend. आणि आमचा परिचय झाला. आणि that time मी जस्ट माझं 10th केलेलं आणि वेकेशन स्टार्ट झालेलं. तर मी त्यांना विचारलं का मी तुमच्या बाजूला बसून तुम्ही जे काय करता ते बघू शकतो. आणि he permitted me to sit next to him. So I only observed for 2 months period. He did not let me touch his workstation and his equipments and everything. I used to just sit next to him and just see how he works from 9 AM to 9 PM. 12 तास फक्त मी बसायचो आणि ऑब्झर्व करायचो तो काय करतो, कसं काम करतो. तो मला टिप्स द्यायचा एका साऊंडला कसं जज करायचं असतं, हाऊ टू आयडेंटिफाय अ टोन, हाऊ टू अंडरस्टँड अ ट्यून, हाऊ टू डिफाइन अ मेलडी. यूज्ड टू certainly give me tips, definitely used to give me tips. His name is Sachin Dhawre. I'm very thankful to Dada that he taught me all these things because they are very helpful to me today. So yeah, these things happened during that time. And then I picked up from there. After 2-3 months, then what happened was he was getting more work. त्याला आणखी काम मिळत होतं, तर तो बिझी राहायला लागला. And then certainly मग छोटी मोठी काही कामं तो मला द्यायला लागला का रोहित can you do this, रोहित can you do this. So it was a task for me to complete. Then कुठल्या गाण्यामधल्या बासुरीचा पीस, पियानोचा पीस, ऑर्गनचा पीस, बेसलाईनचा पीस मग मी डिझाईन करायला लागलो. And that is where I started to understand the digital music and the analog musicचा मिक्सचर, एक बॅलन्स कसा स्टार्ट करायचा. So it started there, it triggered there. म्हणजे तेव्हापासून तुमचं ऍक्च्युअली हे स्टार्ट झालं. हा राईट, आय एग्री. सो इट वॉज नेव्हर मला असं कधी असं कुठे मोठासा स्ट्रगल असं नाही करावा लागला. फॉर्च्युनेटली देन मला लिंक्स मिळत गेल्या तिकडनं, माझे दरवाजे खुलत गेले बिकॉज मी तेच केलं 10th नंतर. सो आय वॉज नेव्हर वेस्टिंग माय टाइम एनिवेअर. मी कधीच मित्रांमध्ये नाक्यावरती कट्ट्यावरती बसलेलो नाहीये. मी कधीच टाइम माझा वेस्ट नाही केलेला लाईफमध्ये. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट ॲट अ व्हेरी यंग एज आय गॉट टू एक्सपिरियन्स दिस थिंग्स अँड लर्न सच थिंग्स. सो आय वॉज व्हेरी बिझी अँड ऑक्युपाइड विथ लर्निंग अँड स्टडींग म्युझिक ऑल द टाइम.
म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होतं की मी जे करेल ते फक्त म्युझिक मध्ये करेल. हा मला माहिती होतं. मी जर करणार बिझनेस तर म्युझिक मध्ये करणार. सो आय एम अ बिझनेसमॅन फर्स्ट इन म्युझिक देन ह्युमन बिंग लेटर. आणि व्हेरी फ्रँकली म्हणजे जर तुम्ही म्युझिक म्हणजे असं झालं नसतं तर तुम्ही दुसरे कोण असता आता? नाही फक्त म्युझिक. हा म्युझिक हा दुसरा कोणी असता तर माइट बी आय वुड हॅव बीन अ A&R आर्टिस्ट मॅनेजर समथिंग लाईक दॅट बट रिलेटेड टू म्युझिक ओनली. Whatever it is with music and with music, that's it, finish. म्हणजे तुमचं म्युझिक वरती जास्त प्रेम आहे सगळ्यांपेक्षा. Yes. आणि ते आता म्हणजे स्कूलचे फ्रेंड्स वगैरे तुम्हाला भेटतात आता तरी तुम्ही त्यांना भेटता? हा आम्ही म्हणजे भेटतोय अजून ते बॉम्बेला बेस्ट जातात. आता कोरोनामुळे मी पण फार आता नाही जाता आलो मार्च नंतर पासून. बट हा माझे फ्रेंड्स पण फार लिमिटेड आहेत जे म्हणजे स्कूल फ्रेंड्स आहेत. आय मीन माझं जसं मी बोललो आय वॉज बिफोर स्टडिंग इन अ पारशी स्कूल बिफोर गोइंग इन अ फर्स्ट स्टँडर्ड. तर पारशी स्कूलमध्ये तर एवढे माझे मेमरीज काही माझे लहानपणाचे मित्रमैत्रिणींचे नाहीत. बट सिन्स माय फर्स्ट स्टँडर्ड जे माझे फ्रेंड्स होते तेच माझे आज देखील फ्रेंड्स आहेत. वी आर ओनली 4 पीपल, मी, प्रवीण, साहिल अँड अभिजित. तर आम्ही चौघेच जण फर्स्ट स्टँडर्ड पासून ते आतापर्यंत आम्ही चौघेच जण फ्रेंड्स आहोत. सो आय एम व्हेरी लकी टू हॅव दोज पीपल एज माय फ्रेंड्स. माझ्या लग्नाला पण आलेले ते इकडे गोवाला. एंड दे आर माय एक्सट्रीम क्लोज फ्रेंड्स. असं बोलतात का एक आदमी को कैसे पहचाना जाए कि वो कितना सच्चा आदमी और कितना पक्का आदमी. तो 2 चीज होती है, या तो उसका नौकर पुराना होना चाहिए या तो उसके दोस्त पुराने होने चाहिए. तो मेरे तो दोस्त बहुत पुराने हैं. ते पण आता हा व्हिडिओ नक्की बघतील अशी मी आशा करते. बाकीच्यांना जर ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल पण त्यांना काही गोष्टींमुळे त्यांना सपोर्ट पण भेटला जसं तुम्हाला भेटला होता तर तुम्ही त्यांना काय सांगसाल असं म्हणजे काही आयडियाज वगैरे? कीप ट्राईंग बिकॉज प्रयत्नाला यश भेटतं. आणि निराश व्हायचं नाही कोण काय म्हणतं कोण नाही म्हणत म्हणून. बट आपले एफर्ट्स सोडायचे नसतात. म्युझिक इज युअर गॉड, ट्रीट इट व्हेरी वेल. Instruments are your temple, maintain them very well. आणि just keep working forward, पुढे चालत राहा आणि योग्य दिशेने चाला. असंच कुठे पण नाही चालून अर्थ नाही. Do not waste your precious time because time will not come back to you. मी एवढं सांग. मी तुमचं हे आदेश सरांसोबत पण एक पोस्ट बघितली होती फेसबुकवरती. करेक्ट राईट. सो तुम्ही त्यांना ज्यावेळेस भेटता म्हणजे गोव्यातनं बाहेर जाता मुंबईला वगैरे बॉलिवूडच्या खूप साऱ्या म्युझिक इंडस्ट्रीमधल्या लोकांना भेटता त्यावेळेस तुमचा काय एक्सपिरियन्स असतो ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस भेटलं नव्हतं एकदम असं म्हणजे तुम्ही ट्राय करत होता आता ह्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस तुम्ही कोणाला भेटला होतात का आधी? भेटला होता ॲज इन ते कसं झालेलं माहिती आहे का मी जस्ट माझं साऊंड इंजिनिअरिंग केलं आणि मला अपडेट आली का इथे वेकेन्सीज आहेत. सो आय हॅपन टू अप्रोच दोज म्युझिक कंपोजर्स अँड आय स्टार्टेड टू असिस्ट. प्रीतम दाला मी असिस्ट केलेला आहे. मी रेहमान सरांचे जे मेन इंजिनियर आहेत म्युझिक प्रोड्युसर आहेत मार्क डी म्यूज, ही इज बेस्ड इन बॉम्बे, इज फ्रॉम चेन्नई. मी त्यांना असिस्ट केलेलं आहे. आय वर्क विथ ऑल द लिडिंग लिरिसिस्ट ऑफ बॉलिवूड industry, that is Rashmi Veera, Kumar Paji, then you just name it, I have them. I don't remember the names also now. Then I have also worked with most of the big programmers of the industry and I'm still in touch and I'm working with everybody. So it is quite normal for me, aisa kai nahi hai. And they also accepted me as one of theirs because I was very young. I started very young. That was my advantage. आणि तुमचा रोल मॉडेल कोणी असा होता का म्हणजे? There are many, but right now there is one person who is definitely a role model to me. That is my sir. His name is Mark D. Muse. I call him. Everybody calls him, and he's a role model for me from like 2016, 15 till today. Because he is the person who is behind Gajni, who is behind Vanjadaro, who is behind Rahman's every big film that you listen to. जो साऊंड तुम्ही ऐकता एवढा मोठा भव्य दिव्य आणि एवढं जबरदस्त डिझाईन असतं त्या साऊंडचं. So I'm very grateful and fortunate that that person is in my life and he's the one who guides me to right and wrong and tells me and shows me the right path. So yeah, he's my role model. तुम्हाला कोणीतरी हे केलं म्हणजे असं हेल्प केली वगैरे आता तुम्ही कोणाला करताय का हे? हेल्प ॲज इन मी डेफिनेटली गाईड करतो. राईट. मला पण कोणी हेल्प अशी नव्हती केली. आय हॅव बीन गाइडेड अँड आय एम अ सेल्फ मेड बॉय. सो हेल्प ॲज इन कोण माझ्याकडे जर अप्रोच करतं
for this and that. So I definitely give a good suggestion. What will be the right direction for you to go in and look forward for a good opportunity. But to be frank and honest, डेडिकेशन ही गोष्ट फार कमी लोकांमध्ये असते. when they are passionate about something, पॅशनेट असणं वेगळं आणि डेडिकेटेडली पॅशनेट असणं वेगळं, फार दोन गोष्टी डिफरंट आहेत. तर ती लोक फार कमी असतात. 100 मधून मोजून 10 किंवा त्याच्यामध्ये पण 5. आय एम व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट विथ. सो 100च्या 100 लोकांना मी एंटरटेन नाही करू शकत. त्याच्यामध्ये पण मी पण माझ्या हिशोबाने आय कॅटेगराइज पीपल that how much caliber this person has or what is his primary thing, what is his secondary thing, because music has always been primary to me. तर जर माझ्याकडे कोण असा व्यक्ती आला का जसं म्युझिक हा सेकंडरी गोष्ट आहे, तर आय विल डेफिनेटली नॉट हॅपन टू एंटरटेन इन दॅट वे. मी त्याला ॲडवाइसेस पण देऊन त्याला फायदा होणार नाही. सो माझा पण टाइम वेस्ट होणार आणि त्याची पण वेळ वेस्ट होणार. सो मी अवॉइड करतो अशा लोकांना एंटरटेन करणं. आणि टू बी आय एम बीइंग व्हेरी फ्रँक अँड फ्रंट. बट जर कोण असा व्यक्ती आहे जसं म्युझिक हा प्रायमरी एम आहे लाईफसाठी, प्रायमरी गोल आहे, तर आय विल डेफिनेटली गो आउट ऑफ माय वे टू हेल्प दॅट पर्सन, to guide him to the right path and bring him some opportunity that benefits him in certain way.